हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि सगळ्यात अगोदर आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊच नका. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग माझ्या 4th मॅरेज ॲनिव्हर्सरीचा आहे. हा ब्लॉग तर अगोदरच शूट केला होता 21 मे या दिवशी माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी असते आणि तेव्हाच मी तो शूट केला होता, पण अपलोड करायचं राहून गेलं. सो म्हटलं आज तो एडिट करून अपलोड केलेला आहे. या दिवशी ना आम्ही दरवर्षी एकत्र टाइम स्पेंड करतो. त्याचं मागचं लॉजिक म्हणजे आम्हाला दोघांना हे जो दिवस आहे तो स्पेशल बनवायचा असतो. आणि तुम्ही बघू शकता हे जे गाव आहे ना हे माझं आहे. हे गावाची वेश आहे आणि लवकरच आता गाव संपणार आहे. ही कृष्णा नदी आहे जी माझ्या गावाच्या शेजारून वाहते आणि हिच्याचमुळे माझा गाव पूर्ण हरभर झालेला आहे. या कृष्णामाईच्या आमच्यावरती इतकी कृपा आहे की हिच्यामुळेच आमच्या गावातील शेती जी आहे, तो शेतकरी आहे तो धन्य झालेला आहे. थोड्याच वेळाने आम्ही ना असं वाईमध्ये पोचलो, कारण की पहिलं डेस्टिनेशन जे आमचं ठरलं होतं ते वाईमध्येच होतं. कधी कधी ना शहराच्या धावपळीपासून दूर गावातला शांतपणा मनाला वेगळी शांती देऊन जातो. हिरवीगार शेती, झाडांची सावली, नदीकाठचा गार वारा, या सगळ्यात एक वेगळं सुख दडलंय. आणि हे सुख उपभोगण्यासाठी आम्ही गावातून निघून पोहोचलो वाईमधील सुंदर धूम डॅमला. पाण्याचा शांत आवाज, डोंगराचं सुंदर दृश्य आणि थंडगार हवा, सगळंच खूप पीसफुल वाटत होतं. इथे येऊन खरंच मन रिफ्रेश झालं. हे धूम डॅम जे आहे ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाईजवळ कृष्णा नदीवर बांधलेले एक सुंदर धरण आहे. हे ठिकाण अगदी शांत आहे. मोठा पाणीसाठा आणि सभोवतालच्या डोंगरामुळे खूप प्रसिद्ध झालेला आहे आणि आजकाल खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे. खुशीच्या पापांना खूप दिवसापासून या ठिकाणी जायचं होतं आणि मला मात्र इथे जायचं नव्हतं, कारण की ना 12 वाजले होते. खूप जास्त कडक ऊन आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू सुद्धा शकता. परंतु ना मी तिथं गेले आणि मला अजिबात ऊन जाणवलं नाही, कारण की बाजूला आजूबाजूचा परिसर होता तो पूर्ण थंडगार हिरवागार होता आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात वारं वाहत होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं. तुम्हाला जर शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन शांत असं वातावरण आणि पाण्याचा निखळ आवाज जर ऐकायचा असेल ना तर हे धूम डॅम खूप उत्तम ठिकाण आहे. मोठ्या माणसांचं तर झालंच, आता छोट्या मुलांसाठी इथे काय आहे तर इथं बोटिंग सुद्धा आहे, हॉर्स राईड आहे, कॅमेल राईड आहे, कार राईड सुद्धा आहे आणि खाण्याचे सुद्धा ऑप्शन इथं अवेलेबल आहेत. म्हणजेच फॅमिली ट्रिपसाठी, वन डे ट्रिपसाठी हे डेस्टिनेशन एकदम खरं ग्रेट आहे. आम्हीही या ठिकाणी खूप जास्त एन्जॉय केला. शांत वातावरणात बसून या बाकड्यावरती आम्ही मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला. सो तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की जावा. नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं होतं वाईचं मॅप्रो गार्डन. इथलं वातावरण ना खूप सुंदर आणि फ्रेश वाटत होतं. स्ट्रॉबेरीची मज्जा, यम्मी फूड्स आणि सुंदर डेकोरेशन मुळे वेळ कसा गेला कळलंच नाही. मॅप्रोमध्ये गेलो आणि फुकटचं काही खाल्लं नाही असं होणारच नाही, त्यामुळे तिथं मिळणारं जे जे फुकटचं होतं ते सगळं आम्ही टेस्ट करून झालं आणि अर्ध पोट तर आमचं तिथंच फुल झालं होतं. छोट्या छोट्या मुवमेंट्समधूनच मोठा आनंद मिळतो हे पुन्हा जाणवलं. आमच्या 4th मॅरेज ॲनिव्हर्सरीचा हा दिवस खूप सुंदर आठवणी देऊन गेला. आयुष्यात कितीही वर्षे झाली तरी सोबतचे हे मुवमेंट्स ना सर्वात स्पेशल असतात. थँक्यू फॉर वॉचिंग आवर स्पेशल ॲनिव्हर्सरी ब्लॉग. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.